आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रपतींच्या राजधानीमध्ये राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा विषय आज आमच्या सर्व नगरपालिकाचा सभागृहामध्ये मंजूर करण्यात आला। या सभागृहामध्ये अशा म्हणजे महिलेचा एक पुतळा उभा करण्याचं काम सातारा जिल्ह्यामध्ये आज पहिलं आपल्या सातारा शहरातून होतं आहे। त्यामुळं मी हा सर्व विभागाच्या वतीनं आमच्या सर्व समाजाच्या वतीनं आज या सभागृहाचं अभिनंदन करतो। आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जे घाट बांधले, जे मंदिरं उभी केली, ज्या काशी विश्वेश्वर असू द्या मंदिराचं किंवा कोणतेही घाट असू द्या, बद्रीनाथाचं मंदिर असेल, काशीची मंदिर असतील, अशी अनेक मंदिरं उभं करण्याचं आणि तिथले घाट उभे करण्याचं काम राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केले। अशा राजमातेचं पुण्यश्लोक अहिल्यामातेचं या सातारा शहरामध्ये या राजधानीमध्ये पूर्णाकृती पुतळा होते आणि याचं श्रेय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व या संकल्पना माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना जातं। आज या पुतळ्याची उभारणी बॉम्बे रेस्टॉरंट चौक या ठिकाणी करण्याचा मानस बाबाराजांचा होता, परंतु आज या ठिकाणी दिले त्यात समाधान आहे। परंतु अजूनसुद्धा विचार व्हावा आणि पोहे नाक्या ठिकाणी सारख्या किंवा एखाद्या चौका ठिकाणी आमच्या या राजमातेंना न्याय मिळावा आणि त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी संधी द्यावी, एवढीच मी आमच्या सर्व सातारकरांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं विनंती करतो। धन्यवाद। सभागृहामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची आणि जागेची आम्ही महिना झालं आज काम करतोय, तर आम्हाला 1-1.5 महिन्यात आज आम्हाला सयाजीरावच्या समोर जागेची पाहणी करून आम्ही ती जागा नियोजित केलेली आहे। खासदार उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रराजे भोसले हेही वेळोवेळी आम्हाला जागा सुचवत होते। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी पण आम्हाला जागा वेगवेगळ्या सुचवल्या या 2-3 महिन्यात। ती जागा आम्ही निश्चित केलेली आहे। तर पार्किंगची पहिलं तिथं पार्किंग आहे ते प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवून कलेक्टर साहेबांच्या थ्रू हा विषय मार्गी लावणार आहोत आणि येत्या या 2-3 महिन्यात हा विषय मार्गी लागेल असं मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तरी सर्व सभागृहानं आम्हाला आज जे हे केलं, जे एकमतानं ठराव हा मंजूर केला, त्याबद्दल मी खासदार उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रराजे भोसले, अध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर साहेब या सर्वांनी आम्हाला जे आज एकमतानं ठराव करण्यास मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। धन्यवाद।